नमस्कार, मी ज्ञानदा कदम. क्विक हिल प्रस्तुत माझा गट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, बारामती ॲग्रो पशु आहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. देशभरातले अतिदुर्गम भागातले नागरिक, विकासाच्या प्रवाहापासून दूर असलेले आदिवासी बांधव यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग सर आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. डॉक्टर अभय बंग यांचं मुख्य कार्यक्षेत्र महाराष्ट्रातलं गडचिरोली. इथल्या आदिवासी बांधवांना आरोग्य, शिक्षण, रोजगार सर्व आघाड्यांवरती सक्षम करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. थेट लोकांमध्ये जाणं, त्यांचे प्रश्न जाणून घेणं आणि ते प्रश्न सोडवणं या त्रिसूत्रीवरती आधारित त्यांचं काम आहे. कोणतीही कृती करताना, नवी योजना राबवताना सामान्य माणसाला यातून काय मिळेल, कसा फायदा होईल याचा ते सतत विचार करतात. अतिदुर्गम भागातलं बालमृत्यूंचं प्रमाण कमी करणं, निमोनिया आणि मलेरियाच्या आजारापासूनचा धोका कमी करणं, सिकल सेल ॲनिमियाचा धोका टाळून पुढच्या पिढीचं आरोग्य सुदृढ करण्यावरती डॉक्टर बंग सरांनी आपल्या संशोधन आणि अभ्यासातनं केलेले प्रयत्न आरोग्य व्यवस्थेतला मैलाचा दगड मानले जातात. महाराष्ट्रातल्या गडचिरोलीमध्ये त्यांनी राबवलेली दारूबंदीची मोहीम देशपातळीवर गाजली, कारण त्यांच्या प्रयत्नांमुळे लोकाग्रहास्तव दारूबंदी जाहीर झालेला गडचिरोली हा देशातला पहिला जिल्हा ठरला. समाजात राहून ते काम करतात, त्यामुळे समाजावर वर्तमानात आणि भविष्यात बरे वाईट परिणाम करणाऱ्या घडामोडींबद्दल सुद्धा ते परखडपणे मत नोंदवतात. आता कोरोना काळामध्ये शहरी किंवा ग्रामीण समाजावर सर्वाधिक परिणाम करणारी गोष्ट कुठली आहे, तर ती म्हणजे दर ठराविक काळानं आपल्यावरती येणारे निर्बंध. संसर्ग रोखायचा असेल तर सध्या जगभरात निर्बंध हा एकमेव उपाय अंमलात आणला जातोय. पण या निर्बंधांशिवाय सुद्धा आपण कोरोनाशी लढू शकतो असं डॉक्टरांचं ठाम मत आहे. तर त्यांच्या मताविषयी, भूमिकेविषयी आणि त्यांच्या आजवरच्या कार्याविषयी आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधूया. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे माझा कट्ट्यावर. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, या कोरोना काळातल्या आपल्या गप्पा सुरू होत आहेत आणि आम्ही तर मुंबईमध्ये आहोत, पण तुम्ही खूप दुर्गम अशा ठिकाणी आहात आणि आपण असा लांबून एकमेकांशी गप्पांचा कार्यक्रम करतोय. खरं तर आता गेल्या 1.5-2 वर्षांपासून या कोरोनाच्या संकटात आपण सगळेच जण त्याचा सामना करतोय. तुमचा ह्या 1.5 वर्षाचा साधारण काय अनुभव आहे तुम्हाला? म्हणजे आम्ही ज्या समस्या बघतोय आत्ता त्याच्यापेक्षा तुम्ही जिथं आहात तिथले प्रश्न काय वेगळे आहेत का? तुमचे अनुभव काय आहेत या 1.5 वर्षाचे आणि काय निरीक्षण आहेत? कोरोनाची ही जी पॅन्डेमिक जवळपास आता 2 वर्ष लवकरच पूर्ण होतील भारतामध्ये यायला. माझं असं अनुभव आहे आणि मत आहे की दुसऱ्या महायुद्धानंतरची ही घडलेली सगळ्यात मोठी जागतिक घटना आहे आणि याचे तात्कालिक आणि लांब पल्ल्याचे परिणाम प्रचंड मोठे आहेत आणि राहणार आहेत. त्यामुळे ही एक अतिशय मोठं संकट आहे. एका अर्थाने महायुद्धच आहे. आणखी या महायुद्धामध्ये जसं लाखो लोक पूर्वीच्या महायुद्धात मेली किंवा 100 वर्षापूर्वी फ्लूच्या साथीमध्ये असं म्हणतात की भारतामध्येच 1.5 कोटी लोक मेले, तर त्याच्या जवळपास जाणारी अशी ही महासाथ आहे. दुसरीकडे हे प्रामाणिकपणे मी आता कबूल करतो की एक वैद्यकीय विद्यार्थी म्हणून माझ्या आयुष्यातला अतिशय झपाट्याने बदलणारं वैद्यकीय विज्ञान बघण्याचं सौभाग्य मला याच्या निमित्ताने लाभलेलं आहे. त्यामुळे जगावरची आपत्ती, पण त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी ज्या तऱ्हेने जगभरातले डॉक्टर, संशोधक, औषध कंपन्या, वॅक्सिन्स या सगळ्याच्या निर्मितीमध्ये इतिहासात कधी झाली नाही इतक्या गतीने प्रगती विज्ञानामध्ये याबाबतीत झाली. आणि म्हणून त्याच्यामुळे एक वैद्यकीय विद्यार्थी म्हणून मला अचंबित वाटतं, आश्चर्य वाटतं. आणि हे आपल्याला बघता येत आहे, अनुभव येत आहे. मी आता 71 वर्षाचा आहे. मी फक्त HIV साथीच्या वेळी असं पाहिलं आहे की झपाट्याने विज्ञान, पण HIV साथीपेक्षा कदाचित 10 पट गतीने आत्ता विज्ञान पुढे गेलेलं आहे. त्यामुळे हे एकीकडे हे जगावर कोसळलेली मोठी आपत्ती, पण दुसरीकडे विज्ञानाची अतिशय झपाट्याने प्रगती, असं दुहेरी हे चित्र आहे. आता तुमचा जो मूळ प्रश्न होता की गडचिरोली जे घडतं आहे ते
इतरत्र तुम्ही जे शहरांमध्ये बघत असाल त्यापेक्षा वेगळं आहे का? काही बाबतीत नक्कीच वेगळं आहे. म्हणजे जरी रोग कसा पसरतो हे सगळं सारखंच जरी असलं तरी जिथे गर्दी जास्त तिथे या रोगाची पसरण्याची तीव्रता आणि गती जास्त. त्यामुळे आपण भारतात पाहतो की मुंबई, दिल्ली, बेंगळुरू इथे सगळ्यात झपाट्याने रोग पसरतो आणि अमेरिकेमध्ये सर्व संसाधन असून देखील न्यूयॉर्कमध्ये, लंडनमध्ये अतिशय झपाट्याने रोग पसरतो. त्यामुळे हा जंतू तुमची श्रीमंती गरिबी ओळखत नाही. जिथे गर्दी, जिथे लोकसंख्या जास्त तिथे हा झपाट्याने पसरतो. त्याचा काहीसा एक फायदा ग्रामीण भागात आणि विशेषतः आदिवासी भागात असा की शहराच्या तुलनेत लोकसंख्या थोडी विरळ आहे. त्यामुळे रोग पसरण्याची गती थोडी कमी. कोणीच त्याच्यातनं बचावत नाही. पण रोगाची साथ पसरायला जिथे मुंबईमध्ये कदाचित काही आठवडे लागतात, इथे काही महिने लागतात. तर त्यामुळे वस्तुतः सरकारला तयारी करायला अधिक वेळ मिळतो. पण दुर्दैवाने उलटं देखील होतं. जेव्हा भारतामध्ये मार्च 20मध्ये पंतप्रधानांनी महासाथ आली म्हणून बंदी जाहीर केली, इथल्या गावागावातले लोक भराभर संघटित झाले. ग्रामपंचायती, सरपंच, गावातल्या लोकांनी बंदी लावली. त्यांनी बाहेरच्या लोकांनी येऊ नये म्हणून अडथळे निर्माण केले. सगळं झालं आणि 2 महिने रोग आलाच नाही. त्यामध्ये लांडगा आला रे आल्यासारखं लोकांना वाटलं आणि 2 महिन्यानंतर लोक सगळे रिलॅक्स झाले आणि म्हणाले की उगाच भूत निर्माण केलं, असं काही धोका नाही आहे. त्यामुळे त्याचा पेंडुलम दुसरीकडे गेला की अरे याचा काही धोका नाही. आणि मग सप्टेंबरमध्ये वस्तुतः साथ इथे पोहोचली. या साथीच्या बाबतीत विज्ञान पुरेसं पोहोचलं नसल्यामुळे ग्रामीण समाजाच्या प्रतिक्रिया खूप वेगवेगळ्या आहेत. ही महामारी आहे, अतिशय धोक्याची आहे, त्यामुळे दवाखान्यात भरती व्हायला जायचं नाही. तपासणी केली तर क्वारंटाईन व्हावं लागतं म्हणून तपासणीच करून घ्यायची नाही. घरी मेलो तर 72 पण हॉस्पिटलमध्ये जाणार नाही, हॉस्पिटलमधले किडनी काढून टाकतात, असे गैरसमज. लस टोचली तर मुलं बाळ होणं बंद होतं, अशा प्रकारचे गैरसमज. असे अनेक गैरसमज पसरलेले आहेत. आणि तरी पहिल्या साथीमध्ये आणि त्याहूनही जास्त दुसऱ्या वेव्हमध्ये लोकांनी जागोजागी पाहिलं की माणसं मेली. आणि कदाचित गेल्या काही दशकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात माणसं एकाच वेळी मरण्याचा धोका लोकांनी बघितला नव्हता, तो असा यावेळी पाहिला. गावोगावी चिता जळल्या. म्हणजे कदाचित गावाच्या लोकसंख्येपैकी 20% लोकसंख्या आजारी पडली एकेका वेव्हमध्ये. आणि लोकांना हे कळतही नव्हतं की हे का पसरतं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम. अंडे खाल्ल्यामधनं पसरतं, मग लोकांनी अंडेच खाणं बंद केलं. तर विज्ञानाचा अभाव, माहितीचा अभाव, गैरसमज जास्त. या सगळ्या काळात मला एक उल्लेख मात्र जरूर केला पाहिजे. आरोग्य व्यवस्थेवरती मी बऱ्याचदा सकारण का होईना पण टीका केली आहे. पण यावेळी मात्र मी असं पाहिलं की या साथीला जर कोणी सिंगल हँडेडली तोंड दिलं असेल तर ते भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या शासकीय आरोग्य व्यवस्थेने दिलं. जेव्हा सगळ्या लोकांनी आपलं दारं बंद केली तेव्हा या आरोग्य व्यवस्थेचे सैनिक, अगदी खेड्यातली आशा आणि ANM पासून डॉक्टर्स, नर्सेस, पब्लिक हेल्थ ऑफिसर्स, हे याच्यात खऱ्या सैनिकासारखे वागले. आणि जे काही थोडं बहुत ग्रामीण भागातले लोक याच्यातनं बाहेर येऊ शकले त्याचं मोठं श्रेय शासकीय आरोग्य व्यवस्थेला जातं. सहसा आरोग्य व्यवस्थेवर आपण सर्वच टीकाच करत असतो, पण मला वाटतं की या काळामध्ये आरोग्य व्यवस्थेने, आरोग्य सेवेतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी ज्या तऱ्हेने साहसाने याला तोंड दिलं त्यासाठी आपण त्यांना अगदी सलाम करायला पाहिजे. डॉक्टर, म्हणजे हे जे सगळं पहिल्या 2 वेव्हच्या बद्दलचं तुम्ही सांगितलं, खरं तर असं होतं की दुसऱ्या लाटेमध्ये ज्या प्रकारची किंमत आपल्याला समाज म्हणून भोगावी लागली, द्यावी लागली, त्यानंतर अशी अपेक्षा होती की जेव्हा तिसरी लाट येते, तिसरी लाट आली, त्यावेळेला समाज म्हणून आपण त्याला जास्त गांभीर्यानं, जास्त विचार करून तोंड देऊ. प्रत्यक्षात आज असं दिसतंय की तिसऱ्या लाटेचे आकडे जर आपण बघितले तर प्रचंड आकडे आहेत. एकेका दिवसामध्ये मुंबईमध्ये 15,000, 20,000चा आकडा पार झाला. दिल्लीमध्ये 27,000, 28,000 असे दिवसाचे रुग्ण आहेत.
हे सगळे आकडे समोर असताना सुद्धा समाज म्हणून आजही बघतो आपण की लोक तोंडावर मास्क वापरत नाहीत, इंजेक्शन वॅक्सिनेशन स्वतःचं करून घ्यायला तयार होत नाहीत. ICUमध्ये म्हणजे मुंबईचंच जर उदाहरण घेतलं तर ICUमध्ये असलेले ऑक्सिजनवर असलेले जे रुग्ण आहेत त्यातले 94% असे होते की ज्यांनी ज्यांचा डोस झालेला नाही आहे. तर ही जी परिस्थिती आहे आणि समाज म्हणून ह्या सगळ्याकडे बघण्याचा एक औदासिन्य, म्हणजे आपण दोन टोकांमध्ये समाज म्हणून विभागले गेलो. एक आहे ते अत्यंत ह्या सगळ्यानं घाबरून गेलेले आणि दुसरे कमालीचे बेफिकीर. तर हा जो इम्बॅलन्स आहे तो नेमका कशामुळं आहे असं तुमचं निरीक्षण आहे, आणि तो जर साधायचा असेल त्यामध्ये बॅलन्स, समाजाला शहाणं कसं करणार आपण? इतकी मोठ्या म्हणजे गर्दीचं तुम्ही आत्ता उदाहरण दिलं, आजही बघतो आपण की गर्दीला अंतच नाही आहे. आणि ते गाव असेल शहर असेल, लोकांना गर्दीचं नियंत्रण करणं म्हणजे आपल्यावर अन्याय वाटतो. स्वयंशिस्त वगैरे आपल्याला ते ओळखच नाही आहे त्या गोष्टींची. आपण समाज म्हणून अशा गंभीर संकटाचा सामना कसा करणार जर आपल्याला हे भान नसेल तर? मला खरं म्हणजे याचं फार आश्चर्य वाटत नाही. याचं कारण की एक तर माणूस हा निसर्गतः सामाजिक प्राणी आहे. तो काही जंगलामधला जो एकूर मेल नर रांडुक्कर असतो त्याला एकूर म्हणतात. माणूस हा एकूर नाही आहे. माणूस हा कळपामध्ये राहणारा प्राणी आहे. टोळ्यांमध्ये राहणारा प्राणी 50 लक्ष वर्ष होता, मग त्याचा ग्रामीण समाज झाला गेले 10,000 वर्ष, आणि गेले 200-300 वर्ष शहरं अधिक जास्त प्रमाणात निर्माण झाली. पण माणसाला सामाजिकता, गर्दी, एकमेकांसोबतचे संबंध याशिवाय माणूस जगूच शकत नाही. त्यामुळे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आणि शिवाय आजचे सगळे जे आर्थिक संबंध आहेत, लोकांचे सामाजिक सांस्कृतिक संबंध आहेत, त्याच्यामध्ये एकत्र येणं स्वाभाविकच आहे. आता माणसाच्या या मूलभूत स्वभावाच्या विरुद्ध मागणी करणारं अचानक हे संकट आलं आहे. व्हायरसला येऊन फक्त इनमीन 2 वर्ष झाली आहे, लक्षात घ्या. माणसांचं बिहेवियर, वर्तन बदलायला आणि त्या वर्तनानुसार समाज रचना किंवा चालीरीती बदलायला सहज 2 पिढ्या लागतात. आता लसीकरणाचं साधं उदाहरण घेऊ की एक नवी टेक्नॉलॉजी, एक नवं तंत्र आलं, एक नवी लस आली. पूर्वीच्या लसीचा तुम्ही इतिहास बघाल तर देवीच्या रोगाच्या लसीचा शोध लागल्यानंतर, एडवर्ड जेन्नरने तो शोध लावल्यानंतर त्याचा जगभर प्रसार होऊन स्मॉलपॉक्स पूर्णपणे जगातनं अदृश्य व्हायला 200 वर्ष लागलीत. म्हणजे लसीकरण किती कमी गतीने पसरलं आणि स्वीकृत झालं. पण त्यावेळी समजा तो पहिला अनुभव होता. पण नंतरही कोणतंही नवं वैद्यकीय तंत्र आलं. कुटुंब नियोजन भारतामध्ये 1950 आणि मुख्यतः 1965 नंतर लोकप्रिय करायला सुरुवात झाली. 2 पिढ्या लागल्या. आत्ता वर्ष 2020मध्ये आपल्या भारताचा टोटल फर्टिलिटी रेट हा जवळपास, म्हणजे लोकसंख्या वाढत नाही अशा दराला हळूहळू येतो आहे. तर नवी एखादी तंत्र किंवा नवा उपाय हा स्वीकारायला समाजाला ढोबळमानाने 50 वर्ष लागतात. 1950मध्ये डॉल, पिटो आणि हिल यांनी दाखवलं पहिल्यांदा की सिगरेट स्मोकिंगमुळे त्याचा आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरचा संबंध आहे. याच्यानंतर 36 वर्ष लागली आणि 1986मध्ये अमेरिकेच्या सर्जन जनरलने, म्हणजे आरोग्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने जाहीर केलं की स्मोकिंग किल्स. म्हणजे जे 1950मध्ये सिद्ध झालं ते शासकीय अधिकृतरित्या पॉलिसी बनायला 36 वर्ष लागली आणि ते अख्ख्या समाजाने अजूनही पूर्णतः स्वीकारलं नाही. पण आता स्मोकिंग बरंच कमी झालं आहे. म्हणून 50 ते 70 वर्ष समाजामधल्या बिहेवियर्सना, वर्तनांना, सवयींना बदलायला वेळ लागतो. इथे तर आता ही लक्षावधी वर्षांची सवय आहे की लोकांना एकत्र राहायला आवडतं.
तेव्हा मला असं वाटतं की आपण फार अति अपेक्षा करतो आहोत की लोक अचानक बदलतील आणि त्यामुळे एक एक माणूस 24 तास सावधगिरी बाळगून मास्क वापरेल, लोक एकमेकांसोबत शेकहँडच करणार नाहीत, ह्या असल्या सवयी किंवा असल्या सवयींच्या अपेक्षा आपल्या अव्यावहारिक आहे. त्याची गरज आहे, मी त्याचा विरोध करत नाही आहे. हे उपाय उपयोगी आहेत, याच्याविषयी विज्ञानाचा पुरावा अगदी नक्कीच आहे. पण ते लोकांनी, या जगातल्या 700 कोटी लोकांनी याचं आचरण करायला सुरुवात करावी अचानक, हे काही बटन दाबल्यासारखं नाही ना. तर त्याला लागणार आहेत, खूप लांबचा काळ लागणार आहे. आणि म्हणून मग खरं म्हणजे आपल्याला लसीकरणासारखे जे उपाय आहेत त्याला तितका वेळ लागू नये, ते महत्त्वाचे ठरतात. मी तर असं म्हणेन बघा की भारतातल्या लोकांनी लसीकरण अमेरिका किंवा युरोपच्या लोकांपेक्षा फार अधिक गतीने आणि मोठ्या प्रमाणात स्वीकारला आहे. आपल्याकडची लसीकरणाला विरोधाची समस्या फार मोठी नाही आहे. वेळ थोडा लागतो, 4 महिने 6 महिने वर्ष 2 वर्ष, पण आपल्याकडच्या लोकांनी जर सरकारी आकडे खरे असतील तर त्यांचं म्हणणं आहे की 150 कोटी डोसेस आम्ही दिलेत आणि जवळजवळ 100 कोटी लोकांना तर आम्ही पहिला डोस दिला. प्रचंड मोठं आकडा आहे हा. पश्चिमेतल्या देशांनी अजूनही अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये मोठी लोकसंख्या आहे की सगळे सुशिक्षित आहेत, सगळे साधनं आणि माहिती उपलब्ध आहे, पण तरी लसीकरणाला विविध कारणांनी, काही मानसिक कारण असतील, काही अंधश्रद्धा असतील, गैरसमज आहे, काही धार्मिक कारणं आहेत, पण लसीला रेझिस्टन्स, वॅक्सिन रेझिस्टन्स पश्चिमेमध्ये देशांमध्ये फार जास्त आहे. त्या तुलनेत आपल्या जनतेने अधिक झपाट्याने स्वीकारलं. खरं म्हणजे आपल्याकडची लसीकरणाची मुख्य उणीव ही पहिले तर शासनाची अदूरदर्शिता आहे की भारतामध्ये लस स्वतःच महोत्पादन सगळ्यात अगोदर झालं, पण शासनाला असं वाटलं पहिली वेव्ह झाल्यानंतर की कदाचित त्याच्या पुढे लाट येणारच नाही, किंवा आपण या भ्रमात राहिलो की भारतीय लोक काहीतरी विशेष आहेत, त्यांना हा रोग गंभीर होतच नाही, ते अमेरिकेतले लोक मरतात, वी इंडियन्स आर स्पेशल. आणि सुदैवाने त्यांनी असं नाही म्हटलं की आम्ही धर्म आमचा महान आहे म्हणून आम्हाला रोग होत नाही, पण वी इंडियन्स आर स्पेशल, त्याचे वेगवेगळ्या थिअरीज मांडण्यात आल्या की या कारणामुळे भारतीयांना गंभीर रोग होत नाही. आणि मग म्हणून शासनाने लसीचं महोत्पादन किंवा लसीचे ऑर्डर्स देणं याला उशीर केला, वाट पाहिली. वार्षिक बजेटमध्ये मोठी संख्या 35,000 कोटी रुपये कोरोनासाठी दाखवले, पण प्रत्यक्षात वापरलेच नाही. सिरम इन्स्टिट्यूटवाले बिचारे म्हणत राहिले की अरे आम्हाला ऑर्डर द्या, एवढी आम्हाला तुम्ही भांडवल आम्हाला द्या, तर आम्ही पूर्ण भारतासाठी लसीचं महोत्पादन करतो, पण शासनाने ते हात आखडता घेतला. दुसरी लाट आल्यानंतर शासनाचे डोळे उघडले आणि मग लसीकरणाला सुरुवात झाली. पण असं दुसरी लाट आल्यानंतर आपण सिरम इन्स्टिट्यूट किंवा तशा कंपन्यांना म्हटल्यानंतर त्यांना पूर्ण पूर्वतयारी करून महोत्पादन सुरू करायला काही महिने लागतात. त्यांनी ते सुरू केलं. मग अजून एक गोष्ट घडली की पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस देण्याचा मधला जो इंटरवल आहे तो शासनाने वाढवला, 12 आठवडे करून टाकला आणि 12 ते 16 आठवडे, म्हणजे मग झपाट्याने लसीकरण कठीण होऊन गेलं. हा जो इंटरवल वाढवला हा विनाकारण होता असं मी म्हणणार नाही, कारण ब्रिटनमधल्या काही अभ्यासांनी असं दाखवलं की मध्ये अंतर जर जास्त असेल पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये तर फायदा जास्त होऊ शकतो. म्हणून सरकारने चांगल्या हेतूनेच असेल की ते अंतर वाढवलं असेल, किंवा लस एवढ्या उपलब्ध नाही आहे म्हणून अंतर वाढवलं असेल, पण त्यामुळे झालं असं की भारतातल्या जनतेचं अजूनही दुसऱ्या डोस लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात व्हायचा आहे. आणि आता तिसरी वेव्ह आली तर आपण व्हल्नरेबल सिद्ध होतो आहोत, कारण आता असं म्हणतात आहेत की बूस्टर डोस द्यायचा आहे आणि इथे तर लोकांचा दुसरा डोसच अजून झालेला नाही, तर बूस्टर कसा देणार? कारण वस्तुतः दुसरा डोस झाल्यानंतर 6 महिन्यांनी बूस्टर द्यायला पाहिजे. तर हे जे मधलं अंतर आहे, हे अंतर तसं वैज्ञानिकदृष्ट्या बरोबर आहे, पण मग पहिल्याच डोसेला उशीर केला आणि त्यामुळे सगळंच आपलं पुढचं गणित लांबलं. भारतीय जनता लसीकरणाला फार विरोध करते असं मला वाटत नाही. त्यात फरक काही प्रमाणात नक्कीच आहे. गडचिरोलीमध्ये देखील आम्ही बघतो
की गडचिरोलीच्या ग्रामीण भागामध्ये लसीकरण स्वीकारण्याची गती जास्त आहे आणि ढोबळमानाने 90% लोकांचं लसीकरण झालं आहे. जे 18 वर्षाच्या वरच्या लोकांचं शासन ज्यांना देत होतं तर 90% लोकांनी लसीकरण करून घेतलं पहिला डोस. आदिवासी भागामध्ये ढोबळमानाने ते प्रमाण 50%च आहे. आणि त्यात दुर्दैवाने काय घडतं आहे की आदिवासी भागामध्ये की लस भरभर कोण घेत आहे तर नवी पिढी घेते आहे. त्या नव्या पिढीचं थोडं शिक्षण झालं आहे शाळेमध्ये, त्यामुळे थोडं बहुत का होईना त्यांना विज्ञानाला परिचय आहे त्यांचा आणि ते लसीकरण भराभर स्वीकारतात आहेत. पण जे 40-50च्या पलीकडची म्हातारी पिढी आहे आदिवासी भागातली सहसा निरक्षर आहे आणि लस स्वीकारायला त्यांचा विरोध तर मी नाही शब्द वापरणार पण अनास्था आहे. आणि आता आम्हाला काय करायचं आहे, आमचे तर दिवस संपलेच, आता काय आम्ही मेलो काय नाही मेलो तर काय फरक पडतो. वस्तुला त्यांना लस घ्यायची नसते, कारण हे देतात, मरायची कोणाची इच्छा नसते, म्हाताऱ्याला देखील मरावंसं वाटत नाही, पण लस घ्यायची त्यांची तयारी नसते, अनास्था असते. त्यामुळे खरं म्हणजे ज्यांना कोरोनाचा धोका सगळ्यात जास्त म्हणजे वयस्क म्हातारे तेच नेमके आदिवासी भागात लस घेत नाही आहेत. तर अशा प्रकारच्या समस्या आहेत. पण माझं मी सुरुवातीचं मत पुन्हा रिपीट करतो की एखादा नवा उपाय, नवी टेक्नॉलॉजी याचा स्वीकार करायला लांब पल्ल्याचा वेळ लागतो. दुर्दैवाने हा रोग इतक्या झपाट्याने पसरतो आहे की तो वेळ ते आपल्याला देत नाही आहे आणि त्यामुळे त्याला लागणारा मानवी समाजाला लागणारा वेळ आणि या रोगाचं वादळ याच्या दोघांच्या गती खूप वेगळ्या आहेत. आपण 700 कोटी लोक 365 दिवस 24 तास आपलं वर्तन अगदी बरोबरच ठेवतील हा उपाय तसा थोडासा अवास्तव अव्यावहारिक आहे. म्हणून आपल्या अपेक्षा थोड्या बदलल्या पाहिजे. आणि उपाय आता विषय तुम्ही काढलाच म्हणून मी हा दुसरा विषयालाही थोडा स्पर्श करून देतो की आपल्याला बिहेवियरल सोल्युशन जितके कमी करता येतील तितकं अधिक चांगलं, कारण त्यांचं पालन कठीण असतं. आपल्याला स्ट्रक्चरल किंवा डिझाईन सोल्युशन शोधले पाहिजे. म्हणजे काय मला म्हणायचं आहे ते सांगतो. एक थोडं दुसरं उदाहरण घेऊ. आपण जर दारू मोकाटपणे उपलब्ध केली आणि म्हटलं नाही प्रत्येक माणसाने आपल्या मनाचं नियंत्रण करावं, स्वतःच्या विवेकाने त्याने दारूचं स्वतः न पिण्याचं ठरवावं, तर दारूचा पहिला प्याला पोटात गेल्यानंतर कोणाचं डोकं ठिकाणावर राहतं. आणि त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वर्तनाचं नियंत्रण करावं ही अपेक्षा वास्तव ठरत नाही. म्हणून माझ्यासारखे सामाजिक कार्यकर्ते असं म्हणतात की शासनाने दारूची उपलब्धीच कमी केली पाहिजे आणि शक्य असेल तर बंद केली पाहिजे. एकेका माणसाने 24 तास आपलं वर्तन नियंत्रण करावं यापेक्षा असं वर्तन करायला भाग पाडणारा मूळ स्रोतच तुम्ही बंद करा की. तर तसंच या कोरोनाच्या बाबतीत आता हे जे मी बोलणार आहे ते फार ड्रास्टिक आहे, पण लांब पल्ल्याचा विचार म्हणून मी मांडतो आहे की जर आपण पाहिलं की गर्दी असलेल्या शहरांमध्ये हा रोग फार झपाट्याने पसरला तर आपल्याला थोडं आपल्या शहरीकरणाच्या नीतीविषयी विचार करण्याची गरज आहे. एवढी मोठी 1-1 कोटी आणि 2-2 कोटीची लोकसंख्या असलेली शहरं ही व्हायबल आहेत का? व्हायरसने आपल्याला भाग पाडलेला आहे की आपली अर्थरचना जशा प्रकारच्या महाकाय शहरांची मागणी करते किंवा निर्मिती करते, व्हायरस त्यांना नष्ट करतो. तर जसं पृथ्वी तलावरनं डायनोसॉर नष्ट झाले कारण ते निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध इतके महाकाय झाले होते, तर महानगरं तशी झाली आहेत का? हा आकार न पेलवण्यासारखा झाला आहे का? आणि म्हणून आपल्याला अधिक विकेंद्रित नगर रचना हवी आहे का? महाकाय शहरांच्याऐवजी अनेक छोटी छोटी गावं, माणसं त्यात अधिक विखुरलेली, समाज रचनाच अधिक विकेंद्रित. तर शहरांचा आकार कमी करणं किंवा शहरांना विकेंद्रित करून समाज रचना अधिक विखुरलेली करणं. आदिवासी गावांचा एक फायदा बघा. आदिवासी गाव लोकसंख्या सरासरी 250 असते
आता अशा 250 लोकसंख्येमध्ये एखाद्या माणसाला इन्फेक्शन होण्याची संभावनाच कमी, कारण 250 माणसं आहेत. तिकडे धारावीमध्ये 1,00,000 माणसं एकत्र दाटीदाटीने राहतात, इथे 250 माणसं राहतात. ते दाटीदाटीने राहत नाहीत, मोकळे मोकळे राहतात. जंतुदोष या समूहामध्ये, या आदिवासी पाड्यामध्ये येण्याचा धोकाच कमी, कारण माणसं कमी आहेत, बाहेरनं कोण आणणार, आणि आले तरी पसरण्याचा धोकाही कमी होतो, कारण माणसं थोडी थोडी विखुरलेली आहेत. तर ही मोठी सुंदर स्थिती आहे. माणसं एकत्रही आहेत, पण तरी फुलाच्या गुच्छासारखी गच्च बांधलेली नाही आहेत, फुलांच्या माळेसारखी थोडीशी मोकळी मोकळी आहेत. तर आपल्याला फुलांचा गुच्छ असलेली गच्च बांधलेली शहरी समाजरचना याऐवजी विखुरलेली मोकळी अशी व्यापक विकेंद्रित समाजरचनेची गरज आहे का, हा एक विचार करण्याचा विषय आहे. दुसरा असा की 100 वर्षापूर्वी जे भान नव्हतं की पाण्यामधनं रोगजंतू पसरतात, ते भान आलं आणि आपण पाणी शुद्ध करायला लागलो. उकळून पितो किंवा क्लोरिनेशन करतो, पण आता पाण्याच्या जंतुदोषामुळे अचानक कॉलराची खूप मोठी साथ आली, असं खूप कमी झालं आहे. त्यामुळे आपण वॉटर हायजीन शिकलो, आपण हँड हायजीन शिकलो, आपण स्किन हायजीन शिकलो. आपल्याला आता एअर हायजीन शिकायची गरज आहे. हवेतनं जर जंतुदोष पसरतो, आणि आपल्याला माहिती आहे की कोरोना मुख्यतः श्वासातनं हवेतनं पसरतो. हवेला शुद्ध कसं करता येईल, आपण आजपर्यंत विचार नाही केलेला, आणि कठीणही आहे, कारण हवा फार मोकळेपणे इकडून तिकडून पसरते. पण मग खोल्या मोठ्या हव्यात, व्हेंटिलेशन जास्त हवं, एअर कंडिशनिंग रूममध्ये ती हवा वारंवार फिरण्याचा प्रकार कमी व्हायला पाहिजे, दाटी कमी व्हायला पाहिजे. तर अधिक चांगल्या व्हेंटिलेटेड खोल्या, आणखी घरं, ऑफिसेस, पब्लिक स्पेसेस, फिल्म थिएटर, लोकलमध्ये सर्वत्रच अधिक मोकळेपणे बसण्याची व्यवस्था आणि हवा, असंच डिझाईन बनवावं लागेल. माणसांना दाटीने बसायला लावायचं, मग म्हणायचं तुम्ही दाटीने बसू नका. याच्याऐवजी आपल्याला डिझाईनच बदललं पाहिजे की जेणेकरून दाटी होणार नाही. तर अशा प्रकारचे काही उपाय जे स्ट्रक्चरल सोल्युशन आहेत, डिझाईन सोल्युशन्स आहेत, हे जर वापरले तर या रोगाच्या बाबतीत नियंत्रणाला थोडं अधिक सोपं होईल. तरी हा बघा, हा व्हायरसचा प्रकारच असा आहे की तो अतिशय गतीने पसरतो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांनी 0 कोरोना पॉलिसी करून पाहिली की आमच्या सीमाच बंद करून टाकू. आता ते बेटा आहेत त्यामुळे त्यांना शक्य आहे, आमच्या सीमाच बंद करून टाकू, एकही जंतूला आतमध्ये यूज देणार नाही, तर मग आम्हाला रोग होईल कसा. फेल झाले. चीन हा एकमेव देश आहे जो अजूनही तसा प्रयत्न करतो आहे, पण बहुतेक चीनही त्याच्यात फेल होईल. त्यामुळे हा रोग जंतू असा आहे की याच्यात जगात कोणालाही व्यक्तिगत मुक्ती नाही. इथे व्यक्तिगत कोणालाच मुक्ती नाही. वी विल ऑल सिंक और स्विम टुगेदर. आणि म्हणून आपल्याला फक्त व्यक्तिगत बिहेवियरच्या, वर्तनाच्या उपायांवरती अवलंबून नाही राहता येणार. काही व्यापक सामाजिक आणि समाज रचनेचे उपाय करावे लागतील असं मला वाटतं. नाही, हे म्हणजे खरं तर आम्ही तुमच्याकडं महाराष्ट्राच्या विवेकाचा आवाज म्हणून बघतो, त्यामुळं तुमची ही जी सगळं निरीक्षणं आणि तुमचं जी काही मांडणी आहे, मला असं वाटतं की महाराष्ट्र त्याला किमान महाराष्ट्र तरी गांभीर्यानं घेईल. भारती सर, पण प्रश्न आणखी आत्ताचे आहेत की प्रत्येक वेळी लाट आली की आपल्याला माहिती आहे निर्बंध लादले जातात, आणि आत्ता गेले काही दिवस आम्ही सुद्धा ज्याचा पाठपुरावा करतोय तो आहे शिक्षणाचा मुद्दा. की मुंबईत 20,000 केसेस आल्या, पुण्यात 6-7 केसेस आल्या की सरसकट महाराष्ट्रातल्या शाळा बंद केल्या जातात. पण तुमचं निरीक्षण काय आहे की ग्रामीण भागातल्या मुलांचं किती नुकसान होत आहे याने, आणि आत्ता आपण सरसकट शाळा अशा बंद करून म्हणजे आपल्याला परवडण्यासारखं आहे का, जेव्हा 2 वर्ष आपण कोरोनाचा सामना करतोय तेव्हा? बघा, या बाबतीत एक थोडंसं वैज्ञानिक आपण एक विचार करू, आणि दुसरं शिक्षणाच्या बाबतीत मग पर्यायी विचार करू.
लहान मुलांना कोरोनाचा धोका तुलनात्मक कमी आहे. म्हणजे त्यांना रोग जंतू तर तेवढेच लागतात जेवढ्या वयस्कांना लागतात, पण गंभीर रोग होण्याचा धोका लहान मुलांना तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. म्हणजे धोका नाही असं नाही, पण वयस्कांपेक्षा कमी आहे. हे एक वैज्ञानिक सत्य आहे. म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की मग शाळा बंद कशाला करायच्या? होऊ द्या की मुलांना इन्फेक्शन झालं तरी काय फार मोठं बिघडणार नाही आहे. आता याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत. एक असं फार मोठं नाही बिघडणार आहे, पण जे काही प्रमाण 1-2% गंभीर होतील आणि आपल्याला 1-2% मुलांची मृत्यू नको आहेत. म्हणून सरकारला देखील आणि पालकांना देखील मोठा भावनिक आणि नैतिक प्रश्न निर्माण होतो बघा, की शाळेमध्ये मुलांना एकत्र येऊन दिलं आणि त्यातली 1-2% मेली. तर कोण धजावेल असला निर्णय घ्यायला की 1-2% मुलं मरू द्यायची? कारण 1-2% जरी कमी वाटलं तरी ज्या देशामध्ये 10 कोटी मुलं शाळेत शिकत असतील किंवा कदाचित आकडा 20 कोटी असेल, 20 कोटीपैकी 1-2% मरणं म्हणजे 20 लाख मुलं मरणं. त्यामुळे हा निर्णय नैतिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या मोठा कठीण आहे की मुलांना गंभीर रोग कमी होतो, मग त्यांना येऊ द्या की शाळेत एकत्र, काय बिघडलं? बरं, 1-2% धोका राहीलच. दुसरं असं की मुले जेव्हा शाळेत एकत्र येतात अतिशय झपाट्याने ते इन्फेक्शनची देवाणघेवाण करतात. म्हणजे माझाच व्यक्तिगत अनुभव सांगतो की मी, माझी बायको, आम्ही दोघेही डॉक्टर, पण आमचा मोठा मुलगा आनंद जेव्हा बालवाडीत जायला लागला तेव्हा दर महिन्याला तो एकदा सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन त्याला व्हायचं, त्याच्यानंतर तो घरात आणायचा आणि आम्ही दोघांनाही व्हायचं. वर्षातनं 10 ते 12 वेळा आम्हाला सर्दी पडसं खोकला व्हायचा. म्हणजे मग मुलांना तर इन्फेक्शन बराबर लागतं शाळेमध्ये बालवाडीमध्ये, पण ते घरी आणतात आणि घरी वयस्क लोक राहतात आणि त्यांना इन्फेक्शन होतं तर त्यांना धोका होतो. म्हणून मुलांच्या शाळेतला इन्फेक्शन लागण्याचा प्रश्न त्यांच्यासाठी आहेच आहे, पण त्यांच्या मार्फत सगळ्याच घरोघरी अख्ख्या गावभर पसरण्याचा मुद्दा आहे. गावभरातली मुलं एका शाळेत आहेत आणि तिथे जर इन्फेक्शनचा स्फोट झाला तर 100 मुलांना इन्फेक्शन होणार आणि अख्खं गाव ग्रसित होणार. हा त्यात दुसरा प्रश्न आहे. त्यामुळे शाळा बंद करणं याला काही प्रमाणात तरी वैज्ञानिक आणि वैद्यकीय साधार कारण आहे. आणि मी खरं म्हणजे शासनाला त्याबाबत काय फार दोष देणार नाही की शासन मजबुरीने, काही मोठ्या आनंदाने शाळा कॉलेजेस बंद करत नसावेत, पण मजबुरीने बंद करतात आहेत की अख्ख्या समाजाला धोक्यात टाकता येत नाही आणि त्या लहान मुलांनाही धोक्यात टाकता येत नाही. आणि आपण म्हणतो बघा, आपण समजा उद्या भारतातली जी कोणी 20 कोटी मुलं आहेत शाळांमध्ये त्यापैकी 1 लाख मुलं मेले तर आपण सरकारला फाशीवर चढवण्याची भाषा करू. तेव्हा हा निर्णयच कठीण आहे. माझं असं मत आहे याच्यामुळे मुलांच्या शाळामधलं शिक्षण मागे पडलं आणि 1-2 वर्षाची या काळातली जी काही बॅच आहे, म्हणजे आता पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलेली अशी बॅच आता लवकरच येणार आहे की जी एकही दिवस जिने कॉलेज अटेंड केलं नाही आणि तरी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मिळते 2 वर्षाची. त्यांना कोण एम्प्लॉय करणार? प्रत्येकजण बघणार आहे की तुम्ही कोणत्या बॅचचे आहात. अच्छा, 2020च्या बॅचचे आहात का? मग नको. असं सगळे नोकरी देणारे, इंटरव्ह्यू घेणारे सगळे असं म्हणणार आहेत. त्यामुळे या बॅचचं, ती कॉलेजमध्ये असो की शाळेमध्ये असो, अपरिमित नुकसान झालं याच्यात काही वादच नाही. पण मग मी थोडा एक पर्यायी विचार आपल्यासमोर असं मांडतो बघा. पहिली गोष्ट, आपल्याला असरचे जे सर्व्हे येतात त्याच्यातनं माहीत आहे की 5वीतल्या मुलांना धड लिहिता येत नाही आणि त्यांना धड बेरीज वजाबाकी करता येत नाही. म्हणजे मग त्यांची 5 वर्ष वाया गेली होतीच की. सगळ्या शाळा सुरू असूनही जर 5वीतल्या मुलाला धड लिहिता येत नसेल किंवा बेरीज वजाबाकी जमत नसेल तर 2 वर्ष नाही, त्यांची 5 वर्ष वाया गेली होती. हे तर शिक्षण व्यवस्थेमध्ये राजरोज घडत होतं. हे निव्वळ पालकांचं मानसिक समाधान होतं की माझा मुलगा 5वीत गेला की 7वीत गेला. त्यापैकी अनेक जण वस्तुतः अक्षरशः जरी नसलं तरी लाक्षणिकदृष्ट्या मी असं म्हणेन की ते निरक्षरच राहत होते. इतकी वाईट शिक्षण व्यवस्था आपण खपवून घेत होतो.
उलट त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मुलांना ॲडमिशन मिळावी आपल्या म्हणून काय गर्दी करतो, कॉम्पिटिशन करतो, परीक्षा काय घेतो, कसल्यासाठी? की 5वीतल्या मुलाला बेरीज वजाबाकी येऊ नये यासाठी 5 वर्ष आपण शाळेत घालवतो. त्यामुळे कोरोनाच्या संकटापेक्षाही भयान संकट आणि मोठं संकट तर आजची शिक्षण व्यवस्था आहे. ती इतकी इनएफिशियंट आहे की तिने जे द्यायला पाहिजे विद्यार्थ्यांना ती देतच नाही. मी असरच्या सर्व्हेचं एक उदाहरण घेतलं, अशी अनेक उदाहरणं देता येतील की शिक्षण व्यवस्था इतकी वाईट आहे की ती काय डिलिव्हर करते. एक दुसरं उदाहरण घेतो बघा, की इंजिनिअरिंग कॉलेजमधनं निघालेल्या भारतातल्या अभियंत्यांपैकी फक्त 13% आवश्यक कौशल्य असतं, 87% त्यासाठी सक्षमच नसतात असा अधिकृत अहवाल आहे. मग ही इंजिनिअरिंग कॉलेजेस कशासाठी चालतात आहेत? आणि त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्या मुलांना ॲडमिशन मिळावी म्हणून पालक बिचारे काय नाही करत. आणि वैद्यकीय शिक्षण त्याच्यासाठी तर अजूनच जास्त स्पर्धा. पण MBBS झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी नीटची परीक्षा द्यावी लागते. गंमत वाटेल तुम्हाला की नीटची परीक्षा घेऊन पोस्ट ग्रॅज्युएशनला परीक्षा देता यावी म्हणून मुलं कोचिंग क्लासेस लावतात. कोण मुलं लावतात? मी मुलं हा शब्द वापरला, पण वस्तुतः MBBS पास डॉक्टर असतात. आता MBBS झालेल्या डॉक्टरला रुग्णाचा उपचार करण्याचं आणि जगण्या मरण्याचे निर्णय घेण्याचं आणि डेथ सर्टिफिकेटवर सही करण्याचा अधिकार असतो, वैज्ञानिकही असतो आणि लिगली कायदेशीरही अधिकार असतो. आणि त्याला परीक्षेचा अभ्यास करता येत नाही म्हणून त्याला कोचिंग क्लासेस लावावे लागतात. अरे यापेक्षा तर निरक्षर परवडले. तर मग वैद्यकीय शिक्षणाने काय साध्य केलं? स्वतः अभ्यास न करू शकणारे डॉक्टर निर्माण केले. इंजिनिअरिंगने ज्यांना अभियंत्याचं कौशल्यच नाही त्यांना कोणी नोकरीवर ठेवू नये असे 87% इंजिनियर निर्माण केले. आणि शिक्षण व्यवस्थेने ज्यांना लिहिता वाचता आणि बेरीज वजाबाकी करता येत नाही असे प्राथमिक शाळेतले विद्यार्थी निर्माण केले. अख्खी शिक्षण व्यवस्था ही याच्यावरती मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे म्हणजे मी जे बोलतो आहे हे थोडं हेरेटिक वाटेल, पण माझ्या मनात तर प्रश्न येतो की शाळा बंद झाल्यामुळे एवढा आरडाओरड आपण करतो, या शाळा वाईट आहेत किंवा शिक्षण व्यवस्था वाईट आहे याच्याविषयी कधी आरडाओरड करत नाही किंवा पुरेसा आरडाओरड करत नाही, आपले डोळे उघडत नाही. मी तर म्हणेन धन्यवाद कोरोना, तू आमचे डोळे उघडले. आता खरं म्हणजे वस्तुतः हे बघायला पाहिजे की या कोरोनामुळे जर शाळा बंदच कराव्या लागल्या आणि कदाचित पुढेही वारंवार बंद कराव्या लागू शकतात, हू नोज, तर मग पर्यायी शिक्षण काय असू शकतं? शाळाबाह्य शिक्षण काय असू शकतं? आपण इतके बिंडोक आहोत की शाळा बंद झाल्या तरी आम्ही ऑनलाईन शिक्षण देणार. अरे शाळा मग हव्यात कशाला? आणि वस्तुतः ऑनलाईन शिक्षण देखील हे दाखवतं की शाळांची गरजच नाही आहे. तर कोरोनाने मोठा उपकार केला की शाळा या शिक्षण व्यवस्थेविषयी गंभीरपणे प्रश्नचिन्ह उभे केले. ते प्रश्न आपण बघत नाही आहोत. आपण वेगळाच प्रश्न बघत आहोत की सरकार शाळा बंदी करते. प्रश्न खरं म्हणजे वस्तुतः हा आहे की शाळांच्या सार्थकतेवरतीच प्रश्न उभं राहत आहे. आणि मग पर्यायी शिक्षण काय देता येऊ शकतं? नुसतं ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल शिक्षण हे फक्त माहिती देण्याचं साधन होऊ शकतं. पण विद्यार्थ्यांना 2 वर्ष जर काही करायला नव्हतं तर त्यांना जीवन शाळेतनं शिक्षण आपल्याला देता आलं असतं का? त्यांचं जगणं तर थांबलं नव्हतं. ते घरात जगत होते, गावात जगत होते, समाजात जगत होते. या सगळ्या जीवनानुभवाला शैक्षणिक अनुभवात कसं परिवर्तित करता येईल? 1936 मध्ये महात्मा गांधींनी एक परिषद घेतली, शिक्षण परिषद वर्ध्याला घेतली. त्या शिक्षण परिषदेमध्ये त्याने विचार मांडला की स्वतंत्र होऊ घालणाऱ्या भारताला कशा प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे. आणि त्यांनी जीवन शिक्षण किंवा नई तालीम हा विचार मांडला. समाजामध्ये जगता जगता आणि समाजामध्ये आवश्यक कर्तव्य करता करता शिक्षण मिळून जायला पाहिजे. तर अशा प्रकारच्या पर्यायी शिक्षणाचा
आपल्याला विचार करता आला असता की. सर, मगाशी बोलताना शिक्षण व्यवस्थेबद्दल आपण भाष्य केलं. आरोग्य व्यवस्थेमध्ये सुद्धा आपलं काम खूप महत्त्वाचं आणि मोठं आहे. तर गेल्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये शोधग्राम असेल किंवा आपल्या कार्यक्षेत्राचा परिसर, इथे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण काय नवे बदल घडवलेत किंवा कोणते नवे बदल स्वीकारलेत, त्याचे परिणाम कसे दिसून आले? ही लाट जेव्हा आली तेव्हा हा रोग कसा पसरतो आणि याला नियंत्रण कसं करायचं कोणालाच धड माहीत नव्हतं. त्यामुळे आम्ही तेवढेच अज्ञानी होतो. सगळेच अंधारात रस्ता शोधत होते. त्यामुळे बंदी करणं, शक्यतो संपर्क टाळणं, अशा सगळे प्रकारचे प्रयोग आणि माध्यमं आम्ही शोधरामध्ये वापरली. सगळ्यांचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि तरी प्रत्यक्ष शोधरामध्ये देखील 4-5 वेळा मिनी एपिडेमिक 10-15 लोकांना अचानक इन्फेक्शन झालं, हे होतच राहिलं. त्यामुळे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासारखं कोणताच समाज स्वतःला पूर्णपणे वेगळ्या याच्यात ठेवू शकेल हे काही शक्य दिसत नाही. गावामध्ये हा रोग थांबवण्यासाठी काय करता येईल आणि दुसरं गंभीर रोग झाला तर काय करता येईल, या 2 पद्धतीने आम्ही विचार केला. गंभीर रोग झाला तर रुग्णालयात भरती करून जी काही उपचार आहे ते आमच्या सर्चच्या डॉक्टरांनी अतिशय शौर्याने साथ असताना, डॉक्टर, नर्सेस, लॅब टेक्निशियन, त्यांनी अगदी हिरोइकली ते काम केलं. गावांमध्ये मात्र हा रोग कसा थांबवायचा याचं काही प्रारूप, याचं काही मॉडेल उपलब्ध नव्हतं. म्हणून गेले 1.5-2 वर्ष आम्ही वेगवेगळे प्रयोग करतो. पहिली गोष्ट आम्हाला अशी जाणवली की शासनामध्ये अतिशय एक केंद्रीय पद्धतीने, ऑटोक्रॅटिक पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत आणि अख्ख्या भारतावर लादले जात आहेत. याच्याऐवजी या निर्णय प्रक्रियेला थोडं विकेंद्रित, व्यापक केलं पाहिजे. कारण मग त्या वरच्या माणसाचा निर्णय चुकला की अख्खे 140 कोटी लोकांवरती दुष्परिणाम होतात. तर आम्ही गावोगावी समित्या बनवल्या, सरपंच आणि इतर लोकांना मिळून, की कोरोना विरुद्ध लोक यांच्या समित्या, आणि त्या समित्यांनी, गावातल्या लोकांनी सुरुवातीच्या कालामध्ये उत्साहाने कोरोना थांबवण्याचे प्रयत्न केले. नंतर मात्र ते थोडेसे रिलॅक्स झाले. आता आम्ही दुसरा प्रयोग जो करतो आहोत तो असा की असं दिसतं आहे की ओमिक्रॉनची साथ जी आहे त्याच्यात रोग कदाचित थोडा अधिक माइल्ड आहे आणि इतक्या व्यापक प्रमाणात आहे की तुम्ही सगळ्यांना आयसोलेट, क्वारंटाईन करणंच कठीण आहे. मग आता ह्याचं घरीच कसं मॅनेज करायचं याशिवाय काही उपाय नाही. आणि पंतप्रधान म्हणालेच आहे की जहाँ बीमार वहीं उपचार. तर बीमार तर गावात आहे, घरोघरी आहे. तर आम्ही आरोग्य दूतांना प्रशिक्षण देऊन कोरोना थांबवण्याचं, आणि हलकी चिन्ह असली, थोडा ताप, सर्दी, खोकला असा हलका कोरोना सदृश्य आजार असला तर घरीच थांबून उपचार करायचा एक प्रयोग करतो आहोत. दुसरा त्याच्यात आम्ही भाग असा मानला आहे की जर मध्यम प्रमाणाचा आजार असेल, ऑक्सिजनची गरज आहे, पण सगळे लोक रुग्णालयात जायला तयार नाही आहेत. खेड्यातले लोक म्हणतात गावातच मरू पण दवाखान्यात जाणार नाही. दवाखान्यात ती गर्दी होते, ऑक्सिजन कमी पडतो. म्हणून आम्ही एक प्रयोग असा सुरू केला आहे की 25 गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातच आम्ही ऑक्सिजन सेंटर सुरू करतो आहोत. आणि त्याच्या अंतर्गत शाळा बंद झाल्या आहेत, त्यामुळे शाळेच्या इमारतीमध्ये गाव पातळीवरचं ऑक्सिजन सेंटर, आणि ज्यांना मध्यम त्रास आहे आणि ज्यांची दवाखान्यात जायला अजिबात नकार आहे त्यांना गावामध्येच ऑक्सिजन कसं देता येईल असं 25 जागी आम्ही ऑक्सिजन केंद्र निर्माण करत आहोत. आणि जे तरी गंभीर जास्त असतील त्यांना ॲम्ब्युलन्सने सर्च रुग्णालयात किंवा शासकीय रुग्णालयात पोहोचण्याची व्यवस्था, असं खालून वरपर्यंत अशा प्रकारचं एक पिरॅमिड याच्यामध्ये निर्माण करतो आहोत. आम्हाला मुंबईची प्रोजेक्ट मुंबई ही संस्था त्यात मदत करते आहे. महाराष्ट्र शासनाचं त्याच्यात सहकार्य मिळतं आहे. तर मी आशा करतो आहे की या ग्रामीण भागामध्ये मृत्यू कमी व्हावेत आणि लोक दवाखान्यात जायला तयार नाही म्हणून घरीच उपचाराची सोय करण्याचं सामर्थ्य गावाच्याच लोकांना याच्यामध्ये आम्हाला देता येईल.
डॉक्टर, या सगळ्या काळामध्ये तुमचा दिनक्रम काही बदलला? या गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही एरवी खूप तुमची भटकंती खूप होत होती, त्याला मर्यादा आल्या असतील. एरवीही तुमचं गावात राहूनचं जे आयुष्य होतं त्याच्यामध्ये काही बदल झालेत या 2 वर्षामध्ये? एका तऱ्हेने प्रचंड मोठा बदल झाला की तुम्ही जो शब्द वापरला की भटकंती खूप होती, त्याच्यावर एकदमच मर्यादा आली. आणि गेल्या 2 वर्षात मधल्या काळात 2दा मी जो बाहेर गेलो ते सोडलं तर जवळपास मी गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर गेलेलो नाही. त्यामुळे बाहेरचा संपर्क, मित्रांना भेटणं किंवा समाजाला भेटणं, भाषणं देणं, हे सगळंच थांबलं. गेल्या 50 वर्षांची ही सवय आहे, तिला अचानक खंड पडला. त्यामुळे तुटल्यासारखं वाटतं. असं वाटतं आपण समाजातही आहोत, महाराष्ट्रातही आहोत आणि आपण महाराष्ट्रात नाही आहोत असंही वाटतं. दुसऱ्या महायुद्धानंतर एक जपानी सैनिक, जेव्हा ब्रिटिश सैनिक पराभव करायला लागले जपान्यांचा, तेव्हा मी असं वाचलं आहे की तो भीतीने घाबरून पळाला आणि जंगलात कुठेतरी जाऊन लपला. दुसरं महायुद्ध संपलं, त्याला पत्ताच नाही. 30 वर्षांनंतर तो अचानक सापडला. तो असंही मानत होता अजूनही की महायुद्ध सुरूच आहे, म्हणून तो लपून बसला होता. तर मला असं वाटतं जणू या रोगाने आपल्यावरही अशीच पाळी आणलेली आहे की अख्ख्या महाराष्ट्रापासून, देशापासून आपण प्रत्यक्ष माणसांना भेटण्यापासून तुटलो आहोत. आणि प्रत्यक्ष माणसांना भेटण्याचं जे सुख असतं, मित्रांना भेटण्याचं, सामाजिक विषयावरती बोलण्याचं, चर्चेचं, विचार देवाणघेवाणीचं, त्याच्यापासून खूप तुटल्यासारखं आहे. रोजच्या जीवनामध्ये काही मर्यादित जरी येतात तरी शोधग्राम ही जे आमचा समूह आहे हा एक स्वतंत्र वस्तीच आहे. आणि त्याच्यामध्ये 150 माणसं राहतात. ते बऱ्यापैकी आम्ही भेटू शकतो एकमेकांना. त्यामुळे आमचे कार्यक्रम तसेच सुरू आहेत. एक गोष्ट मात्र आम्हाला रोजची थांबवावी लागली आणि तो मला तरी व्यक्तिशः असं वाटतं की आमच्या जीवनातलं खूप मोठं लॉस आहे, नुकसान आहे, की एकत्र माणसं आली तर त्यांना जंतुदोष लागेल म्हणून आम्हाला संध्याकाळची सामूहिक प्रार्थना थांबवावी लागली. शोधरामधली ही संध्याकाळची रोजची प्रार्थना 25 वर्षापासून सुरू होती. आमच्या सस्टेनन्सचा आणि आमची कम्युनिटी बनण्याचा तो एक महत्त्वाचा भाग होता. ती सध्या तरी अजूनही आम्हाला बंद ठेवावी लागली आहे, कारण एका जागी 100 माणसं आली आणि एकालाही जंतुदोष असेल तर 100 लोकांना शाळा बंद करायची असं मी म्हणालो तर मग प्रार्थना कशी सामूहिक सुरू ठेवायची. म्हणून आम्हाला व्यक्तिगत प्रार्थनेवर शिफ्ट व्हावं लागलं आहे. सामूहिक प्रार्थना बंद आहे. पण डॉक्टर, ही प्रार्थना वगैरे अशा ज्या गोष्टी असतात त्याचे काय फायदे काय असतात नेमके? म्हणजे तुमच्यासारख्या विज्ञानवादी माणसाला अशा गोष्टी का आवश्यक वाटतात? तुम्ही प्रश्न अगदीच वेगळा विचारला. पण असं बघा की प्रार्थना म्हणजे त्याच्यामध्ये जे काही शब्द म्हटले जातात ते एका अर्थाने मी असं म्हणेन की रिच्युअल्स आहेत किंवा मनोभूमिका निर्मितीची ती साधनं आहेत. खरा महत्त्वाचा प्रार्थनेचा मुख्य हेतू हा मनोभूमिकेचा आहे. ती मनोभूमिका साध्य होतेच असं नाही. बऱ्याचदा प्रार्थना रिच्युअल होऊन जाते, फक्त वाचिक होते. पण जर होऊ शकली मनोभूमिकेच्या पातळीवर तर प्रार्थना काय म्हणते? प्रार्थना असं म्हणते की माझा अहंकार किती असला, माझा स्वार्थ किती असला तरी मी एक अतिशय लघु असा माणूस आहे. माझ्या क्षमतांना, सामर्थ्याला मर्यादा आहेत. म्हणून माझ्या रोजच्या जीवनामध्ये किमान काही क्षण असे असले पाहिजे की जेव्हा मी माझ्यापेक्षा विराट अशा लार्जर फोर्सेसला नतमस्तक होतो. आता लार्जर फोर्स कोणता? जे आस्तिक आहेत ते म्हणतील ईश्वर, कोणी म्हणेल सत्य, कोणी म्हणेल जीवन, पृथ्वी, निसर्ग, काही म्हणा. पण स्वतःच्या अहंकाराला मर्यादा घालायला आणि स्वतःच्या नश्वरतेचं भान रोज करून घेणं एक आवश्यक असतं. त्यामुळे या अख्ख्या
विश्वाच्या पूर्ण पसाऱ्यामध्ये मी किती छोटा आहे हे भान होणं आणि त्या भानामध्ये नतमस्तक होणं, नम्र होणं आणि मग प्रार्थना करणं की मला माझ्या सामर्थ्याला मर्यादा आहे याचं भान मला असू दे आणि तुझी शक्ती मला दे. हा अतिशय माणसाला आश्वासक असा अनुभव आहे. नाही, पण तो जर त्याच्या नम्र करणारा, तो जर शुद्ध करणारा अनुभव आहे. तो जर आपण त्या जे म्हणतोय त्याच्या गाभ्यापर्यंत गेलो तर, नाहीतर म्हटलं जातं रोज, त्यातलं आचरणात येणं हा जो भाग आहे तो परत त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह असतंच. म्हणजे रोज म्हणून सुद्धा ते उतरतं का, आतमध्ये येतं का ते? मी अगोदरच म्हणालो की हे केवळ वाचिक किंवा रिच्युअली होऊ शकतं आणि त्याचा काही फार उपयोग कदाचित होणार नाही. पण त्या रिच्युअलमध्ये काय होतं ते सांगतो बरं का. माझ्या लहानपणी मी आश्रमामध्ये, गांधीजींच्या आश्रमामध्ये ईशावास्य उपनिषदची प्रार्थना रोज सकाळी म्हटली. आता त्यावेळी काही समजण्याचं वयच नव्हतं. तसं ईशावास्य उपनिषद थोडं गूढ आहे आणि काही समजत नव्हतं, पण म्हणत होतो. आणि जेव्हा मला त्याच्यानंतर 40 वर्षांनी अचानक हृदयरोगाचा त्रास झाला आणि अँजिओप्लास्टी टेबलवर माझी आर्टरी, हृदयरोगाची धमनी फाटली आणि त्या क्षणी मला असं वाटलं की आता पुढच्या क्षणी कदाचित मी राहणार नाही. त्या क्षणी अचानक ते ईशावास्य उपनिषद स्मरला. आणि आता त्याच्या वर्णनात विस्तारात जात नाही. माझा साक्षात्कार हृदयरोगमध्ये मी वर्णन केलेही आहे, ते अनेक लोकांनी वाचलं असेल कदाचित. पण त्या अतिशय क्रिटिकल क्षणी त्यावेळी रिच्युअल म्हणून म्हटलेली प्रार्थना पण अचानक धावून आली. तर पुष्कळदा असं होतं की रोजच्या गोष्टी रिच्युअलमध्ये त्या प्रार्थना काही हृदयापर्यंत पोहोचत नाही, फक्त तोंडात ओठावरच राहतात. पण जेव्हा एखाद वेळी जीवनामध्ये क्रायसिस निर्माण होतो तेव्हा अचानक ती प्रार्थना आठवते किंवा धावून येते. म्हणून आपण रोज व्यायाम करतो. काय रोज आपल्याला कोणाशी हाणामारी करायची नसते की, पण आपण व्यायाम करतो की शरीर सक्षम राहिलं पाहिजे, गरज पडेल तेव्हा या बळाचा उपयोग होईल. तर तशाच प्रकारचं ही अशा प्रकारचा हा एक प्रयत्न आहे. आणि मी तर फार छोटा माणूस आहे. मी असा दावा करणार नाही की मी फार आस्तिक आहे किंवा संत आहे, काही त्याच्या जवळपासही मी जाऊ शकत नाही. पण जे आस्तिक आहेत, संत आहेत किंवा महात्मे आहेत, अशा ज्या व्यक्तींना आपण मानतो किंवा जाणतो त्यांच्या अनुभवातून त्यांनी वर्णन केलेलं आहे की त्यांना किती फायदा होतो. म्हणून आपण खरं म्हणजे स्वतः देखील त्या आशेने हा प्रयत्न करतो प्रार्थनेचा. पण जसं तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे आणि माझंही ते मत आहे की ते निव्वळ रिच्युअल झालं तर प्रार्थना पोचणार नाही. नाही तर आरत्या तर किती म्हटल्या जातात गणपतीच्या नावाने, किती पोचतं हृदयात मला माहीत नाही. आपल्या हृदयाची दारं उघडायला पाहिजे, ही त्याची सगळ्यात महत्त्वाची अट आहे. नाही, आता तुम्ही वर्ध्यामध्ये आश्रमातल्या ईशोपनिषदाच्या बद्दल बोललात. जेव्हा आश्रम आठवतो तुम्हाला, वर्धा आठवतं, तेव्हा म्हणजे फार प्रकर्षानं सकारात्मक असं काय आणखीन आठवतं तुम्हाला आश्रमातल्या त्या दिवसांच्या बद्दल? अहो, ते जगच फार वेगळं होतं. आणि मी अख्खं या 2 मिनिटात तुमच्यासोबत किंवा श्रोत्यांना सगळ्यांना ते जगापर्यंत पोचू शकत नाही. पण स्वातंत्र्य नुकतंच मिळालं होतं. भारतामध्ये अतिशय आशा होती हे सगळे जग बदलून जाईल बरं का, असा विश्वास होता. आणि तो विश्वास जो होता की हे सगळे जग बदलून जाणार आहे आणि अतिशय मंगल, न्यायपूर्ण असा समाज निर्माण होणार आहे, त्याच्याने भारावलेली शेकडो माणसं माझ्या अवतीभोवती होती. वस्तुतः असं होतं वर्ध्यामध्ये की माझ्या अवतीभोवतीचा प्रत्येकच माणूस स्वातंत्र्य सैनिक होता. त्यावेळी त्याचं ताम्र पदक वगैरे काही नव्हतं. पण सगळेजण जेलमध्ये जाऊन आलेले होते, सगळेजण खादी घालणारे होते. स्वतःच स्वीकारलेली गरिबी, त्याची जणू काही चढाओढ होती की कोण कमीत कमी पगारामध्ये राहू शकतो. त्यामुळे कार्यकर्ते कमी पगार कसा घ्यायचा याची त्यांच्यामध्ये स्पर्धा जर तिला म्हणायचं असेल तर. माझ्या वडिलांनी प्रोफेसर होते
ती नोकरी सोडली, भूदानमध्ये विनोबांना सामील झाले आणि पुढचे 60 वर्ष त्यांनी एक पैसाही कमावला नाही. तर त्यागाची चढाओढ होती. पैसा कमावण्याची आणि अहंकाराची किंवा राजकीय पदांची चढाओढ नव्हती. हा एक भाग माझ्या भोवतीच्या समाजातली मूल्य व्यवस्था कशी होती ते सांगतोय. दुसरा भाग असा होता की आपल्या गरजा कमीत कमी करायच्या. तिसरा प्रयत्न असा होता की ग्रामीण समाजाला कसं जास्त सक्षम बनवता येईल म्हणून ग्रामोद्योग, खादी. चौथा जो मला आठवतो तो असा की विनोबा आणि त्यांची भूदान पदयात्रा आणि त्याचा प्रभाव सर्वत्र होता. आणि शेवटचा उल्लेख करतो, त्याचा अगोदरही मी थोडा उल्लेख केला की गांधीजींनी ती नई तालीम शिक्षण व्यवस्था सुरू केली. त्या गांधीजींनी सुरू केलेल्या शाळेमध्येच मी शिकलो आणि तो शिक्षणाचा प्रकारच एकदम वेगळा होता. त्यामुळे त्या काळच्या ज्या आठवणी आणि त्याच्यामध्ये एक शेवटचा उल्लेख की जवाहरलाल नेहरू नावाचा एक राष्ट्रीय नेता होता की सगळा देश मोठ्या आशेने बघायचा की जवाहरलाल आहेत, पंडितजी आहेत, तोपर्यंत काही चिंतेची गोष्ट नाही. हा जो एक वेगळ्याच जणू काही तो या पृथ्वी तलावरचा समाजच नव्हता. वर्ध्याच्या आजूबाजूचा समाज तो जणू काही दुसऱ्या ग्रहावर राहत होता. आणि गांधी या माणसाने आणि विनोबांनी मिळून ते एक निर्माण केलेलं पॅरलल मूल्य व्यवस्थेमध्ये जगणारा तो समाज होता. नाही, हे जे चित्र होतं, तो जो आशावाद होता, तो अर्थातच आपण सगळेच जण जाणतो की आता तो उरलेला नाही आहे. ती माणसं म्हणजे त्यांचं ते आता सगळं फारच भाबडं वाटेल असं ते सगळं विश्व होतं. हे सगळं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खरं तर आपण आणखीन त्याच्यामध्ये भर पडायला पाहिजे होती. आपण आणखीन वरच्या पायऱ्यांवर जायला पाहिजे होतो. आपली जी अवनती झालेली आहे, ही माणसं आपल्यातली नव्हतीच अशी वाटण्यासारखी जी स्थिती झालेली आहे, त्याचं तुम्ही अशी जशी आत्ता सांगितली तशी अशी 1, 2, 3 अशी काही कारणं सांगू शकाल? आणि ह्या परिस्थितीत बदलण्याची आशा तुम्हाला वाटते? एक तर मी असं म्हटलं पाहिजे की समाजाची किंवा माणसाची सर्वांगीण अवनतीच झाली असं मी मानत नाही. अनेक बाबतीत भारताची किंवा इंडिव्हिज्युअल मानवाची बरीच प्रगती झाली आहे. साक्षरता असो, शिक्षण असो, अस्पृश्यता कमी होणं असो, स्त्रियांना पूर्वीच्या तुलनेत अधिक न्याय आणि अधिकार मिळणं असो, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती तर भरपूरच झाली. आर्थिकदृष्ट्या भारताचं सरासरी उत्पन्न 8 पटीने 10 पटीने वाढलं. तर अनेक बाबतीत मला असं वाटतं की सुधारणा झाली आहे. अर्भक मृत्यूदर, एका वर्षातल्या मुलांचे होणारे मृत्यू पूर्वी 192 होता, तो आता भारतात 30 वर आला आहे. तर सुधारणा झाली नाही असं तर काही आपण म्हणू शकत नाही. पण मूल्यात्मक बाबतीत नक्कीच काही बाबतीत आपला प्रचंड प्रश्न निर्माण झालेला आहे. याची मी 2 स्पष्टीकरणं देऊ इच्छितो. एक स्पष्टीकरण असं की महात्मा गांधी या माणसाचं भारतामध्ये जन्मणं आणि येणं हा एक 1000 वर्षात एकदा होणारा अपघात होता. असा माणूस 1000-2000 वर्षात एकदा जन्माला येतो. आणि त्यावेळेचा भारत मोठा भाग्यवान होता की महात्मा गांधी त्यावेळी काळात निर्माण झाले. या एका माणसाने आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत आचरणातनं आणि विचारातनं असं काही एक भारावलेलं वातावरण निर्माण केलं की हजारो लाखो माणसं स्वतःचे लोभ आणि स्वार्थ सोडून वरच्या पातळीवरती पोचलेत. त्यामुळे झालं काय की आपल्या अपेक्षा अतिशय वाढून गेल्या. हे सर्वसाधारण नव्हतं. इतिहासामध्ये फार क्वचित होणारा तो काळ होता. 1914 मध्ये महात्मा गांधी आले, तिथून पासून 1948 मध्ये त्यांचा मृत्यू. हा कालखंड फार रेअर घटना होती. त्यामुळे अपेक्षा आपल्या अशा की गांधी ज्या पातळीवर होते किंवा त्यांचे सोबतचे सहकारी कार्यकर्ते ज्या नैतिक पातळीला पोचले होते तसंच सगळ्या भारताने व्हायला पाहिजे. तसं होत नसतं. आणि त्यामुळे आता आपण माणसाच्या नॉर्मल पातळीवर आलो आहोत.
पण आपण ती पाहिली आहे ती पातळी, किंवा आपण ऐकली आहे त्याच्या बाबतीत, म्हणून आपल्याला अवनती झाल्यासारखं वाटतं. पण एक तर मी असं म्हणेन की कारण आपल्याला तुलना करण्यासाठी मापदंड आपला फार उंच आहे, आणि आता गांधीसारखा हिमालयाच्या उंचीचा मापदंड ठेवल्यानंतर सगळ्यांना स्वतः खुजं वाटणं स्वाभाविक आहे. दुसरं मी असं म्हणेन की भौतिक समृद्धी म्हणजे सबकुछ. विशेषतः 1990 नंतर तर ही फारच वाढलेली प्रक्रिया आहे ग्लोबलायझेशन नंतर. पण पैसा हे सबकुछ आहे, आणि पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते केलं तरी चालू शकतं. अशा प्रकारची जी मूल्यव्यवस्था ग्लोबलायझेशन नंतर आपल्या देशात निर्माण झालेली आहे, ती सध्याच्या नैतिक आणि सामाजिक अवनतीला बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहे. याचा अर्थ असा होत नाही की पूर्वीची सगळीच माणसं संत होती, त्यावेळी मजबुरीने गरीब असतील, पण तरी समाजामधली नैतिक मूल्य थोडी वेगळी होती. त्या तुलनेत आता जणू काही 180 डिग्रीने समाजाने अबाउट टर्न केलेला आहे. धर्मद्वेष हा जणू काही देशप्रेमाचं जणू काही पर्यायी शब्द होतो आहे, की मी दुसऱ्या धर्माचा द्वेष करेन तरच मी खरा राष्ट्रप्रेमी, किंवा हुकुमशाहीचं समर्थन, किंवा अमाप संपत्ती कमवण्याचं समर्थन. पूर्वीच्या काळी तुमच्याकडे संपत्ती आहे म्हणजे जणू काही तुम्ही इतरांना गरीब करता. हे खरं असेल खोटंही असेल, हे आर्थिक विश्लेषण बरोबरच असेल असं आवश्यक नाही, पण हे भान होतं की अमाप संपत्ती काही 1-2 माणसांच्या हातामध्ये गोळा होणं हे समाजासाठी हितात नाही आहे. आता ते भान हरवल्यासारखं वाटतं आहे, आणि 2 माणसांच्या हातामध्ये जणू काही अख्ख्या भारताची संपत्ती गोळा होते आहे. तर अशा काही गोष्टी हे सगळ्या जगामध्ये ही मूल्यव्यवस्था आहे. अमेरिकेमध्ये तर डॉलर मॅनिया आहे. अमेरिका अगदी डॉलर इंटॉक्सिकेटेड कंट्री आहे. वॉल स्ट्रीट नावाचा एक पिक्चर हॉलिवूडमध्ये निघाला, त्यातला जो हिरो आहे तो असं वारंवार म्हणतो, ग्रीड इज गुड. आता बघा, सगळ्या धर्मांनी, मग ते वेद असो की भगवान बुद्ध असो की ख्राइस्ट असो की महम्मद पैगंबर असो, सगळ्यांनी लोभाला नियंत्रण करायला माणसांना शिकवलं. हा नवा धर्म अचानक डॉलर धर्म, भांडवलशाही धर्म असा निर्माण झाला आहे की तो म्हणतो ग्रीड इज गुड. आता ग्रीड इज गुड, मनी इज गॉड, अशी जी मूल्यव्यवस्था आपण स्वीकारली आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या बदलाला कारणीभूत आहे. पण हे असं एकरंगी चित्र मांडणं मोठं कठीण. बघा, हे बदल असं एकाच दिशेने नाही आहेत, ते अनेक दिशांनी आहेत, त्याची अनेक कारणं आहेत. पण तुम्ही विचारलं म्हणून माझ्या छोट्या समजुतीमध्ये जे मला दिसलं ते मी तुमच्यासमोर मांडलं. दारूबंदीसाठी तुम्ही आणि तिथल्या दोन्ही जिल्ह्यातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एक मोठा लढा दिला, त्याला यशही मिळालं. पण आता मात्र ते सगळं बदललेलं आहे आणि पुन्हा असा दावा केला जातोय की हा जो काळ आहे, कठीण काळ आहे, कोरोनाचा काळ आहे, पॅन्डेमिकचा काळ आहे, त्या काळात अर्थव्यवस्था ज्या काही गोष्टींनी सावरली गेली त्यापैकी एक होती. या सगळ्याकडे तुम्ही कसे बघता? कारण मध्यंतरी तुम्ही त्या विरोधात याचिकासुद्धा दाखल केली होती. मला असं वाटतं की दारूबंदीचा आणि कोरोनाच्या ह्या तात्कालिक आपत्तीचा तसा फार काही संबंध नाही. दारू ही एक सार्वकालिक आपत्ती आहे, त्यामुळे आपण कोरोनाच्या प्रश्नाला थोडं बाजूला ठेवू. खरं म्हणजे कोरोनाच्या काळात आर्थिक कमतरता आहे म्हणून दारू खुली करणं हे केवळ निमित्त आहे. हे इतकं सुपरफिशियल आहे आणि खोटं आहे की या बहाण्याची फार चर्चा करायची देखील गरज आहे का मला माहीत नाही. पण अजित पवार जे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी मला चंद्रपूरच्या दारूबंदीविषयी असं आश्वासन दिलं की महाराष्ट्राचं अर्थकारण मी चंद्रपूरच्या दारूच्या उत्पन्नाशिवाय चालवू शकतो, म्हणून मला त्यासाठी दारूबंदी उठवायची अजिबात गरज नाही. असं अर्थमंत्री म्हटल्यानंतर बाकी सगळेच जे पुढचे तर्क आहेत ते खोटे सिद्ध होऊन जातात. दारूबंदी का हा प्रश्न आपण अधिक
महत्त्वाचा म्हणून विचार करू. आज जगामध्ये रोग आणि मृत्यू निर्माण करणारी जी एकूण कारणं आहेत, त्याला ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी हा जगातला अत्यंत मोठा, सगळ्यात मोठा अभ्यास आहे. तो म्हणतोय की रोग आणि निर्मिती करणारी जगातल्या सर्वोच्च 7 कारणापैकी एक दारू आहे आणि तंबाखू दुसरा आहे. त्यामुळे दारू समाजातनं कमी झाली पाहिजे याच्याविषयी कोणाचंच दुमत राहणार नाही. ती कशी कमी करावी याच्याविषयी फक्त दुमत राहू शकतं. काही जण असं म्हणणार की हे व्यक्तिने आपलं नियंत्रण करावं. मग बलात्काराच्या बाबतीत आपण हेच आर्ग्युमेंट देणार का की व्यक्तिने आपलं स्वतःच्या लैंगिक वासनेचं नियंत्रण करावं? तर नाही. चोरीच्या बाबतीत आपण हा तर्क देणार की प्रत्येक माणसाने आपल्या चोरीच्या इच्छांना मर्यादा घालावी? नाही, आपण त्याचे कायदे करणार का? कारण तुझ्या वर्तनामध्ये दुसऱ्या कोणाचं तरी हित आणि अहित गुंतलेलं आहे आणि ज्याच्यामुळे दुसऱ्याचं अहित होतं तसं वर्तन करण्याचं स्वातंत्र्य तुला देता येत नाही आणि तुला घेता येत नाही. दारू प्यालेल्या अवस्थेमध्ये स्वतःचं नुकसान होतंच, पण तुम्ही रस्त्याने चालताना ड्रायव्हिंगचे ॲक्सिडेंट करता, तुम्ही शेजाऱ्याचा अपमान करता, स्त्रीला असुरक्षित करता, जिथे एम्प्लॉयमेंट काम करत असाल तिथल्या कामाची हानी करता, कामावरनं अब्सेंट राहता, अनेक प्रकारचे नुकसान करता. जिथे दुसऱ्याचं नुकसान होतं ते वर्तन करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य असू शकत नाही. आणि म्हणून समाजाला काहीतरी नीती म्हणून बंदी किंवा नियंत्रणाचे मार्ग वापरणं आवश्यक असतं. म्हणून खरं म्हणजे गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये दारूबंदी. इथल्या ग्रामवासियांनी, महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्याची मागणी केली आहे. त्यामुळे लोकइच्छा स्पष्ट आहे. पूर्वीच्या शासनाने त्याला अनुकूल अशी दारूबंदी केली देखील. सध्या कोरोनाच्या काळामध्ये सगळेच निर्णय केंद्रित घेतले जात आहेत. याचा फायदा घेऊन शासनाने सध्या दारूबंदी चंद्रपूरची उठवली आहे. गडचिरोलीच्या मात्र 1300 गावांनी प्रस्ताव करून शासनाला पाठवले आहेत की आम्हाला दारूबंदी हवी, ती कायम ठेवा. तर अशी आजची स्थिती आहे. आम्ही शासनाला नाही पटवू शकलो की शासनाचं नैतिक कर्तव्य आहे की लोकांचं नुकसान करू नये आणि दारूबंदी म्हणून कायम ठेवली पाहिजे चंद्रपूरची, हे आम्ही शासनाला पटवू शकलो नाही. आणि एका विशिष्ट राजनेत्याच्या स्वार्थापायी त्यांनी दारूबंदी उठवण्याचा घाट घातला. म्हणून आता आम्ही कोर्टाचा आधार घेतला आहे आणि कोर्टामध्ये PIL टाकलेली आहे की चंद्रपूरची दारूबंदी जी उठवली हे लोकहिताच्या विरुद्ध आहे. एवढंच नाही तर ही दारूबंदी उठवणंच मुळे बेकायदेशीर आहे, अशी आमची भूमिका आहे. त्याच्या विस्तारात मी आत्ता जाणार नाही कारण कोर्टात केस आहे. पण कोर्ट काय म्हणतं बघूया आपण. सर, आपण त्या समाजातल्या मोजक्या लोकांपैकी एक आहात की जे स्वहित न विचारात घेता व्यापक समाजहित विचारात घेतात आणि त्या दृष्टीनं मार्गक्रमण करत राहतात. आपले हे विचार, आपण दाखवलेली दिशा खरोखरच खूप मोलाची आहे. आपल्या पुढच्या सगळ्या कार्यासाठी आमच्या वतीनं शुभेच्छा. आज आपण कट्ट्यावरती आलात आणि बऱ्याच विषयांबद्दल, खास करून या पॅन्डेमिकबद्दल, कोरोनाबद्दल, निर्बंधांबद्दल आपली मतं मांडलीत, त्याबद्दल मनापासून आभार सर. आणि यानंतर क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बारामती ॲग्रो पशु आहारमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.